तर तुम्ही बघितलं असेल पालखी आलेल्याचा व्हिडिओ आणि तयारी वगैरे सगळं बघितलं असेल। गाइस आता बाहेर काय चालू आहे आपण जाऊन बघू। देखो हम पार्टी कर रहे सब आ जाओ सब पार्टी कर रहे हम आ जाओ कर रहे आज तर इथे आमचा टाइम पास चालू आहे बघा। तर तुम्ही बघितलं असेल पालखी वगैरे आलेली आणि तयारी वगैरे केलेली। खूप घाईगडबड झाली कारण आम्हाला वाटलेलं की पहिले जे मानकरी त्यांच्याकडे पालखी जाईल आणि मग आम्ही तिथून आणणार, तर असं नव्हतं। बाय द वे ह्या टाईमला असं केलं की डायरेक्ट आम्ही आमच्या घरी आणली आणि आता आहे देवीची पालखी घरी। आणि आता थोड्या टाईमने येऊन वगैरे लोक भजनाला येणार, भजन होणार। उद्या पण पालखी आमच्याकडे राहणार आहे, परवा पण राहणार होती। सो पण असं आहे की आमच्या इथे काका आहेत ते बोलले की म्हणजे स्वखुशीने मी घेऊन जातो म्हणून माझ्या घरी, सो तिथे जाणार आहे। सो असं काही मी म्हणजे तुम्हाला व्हिडिओ तो नाही दाखवू शकणार आहे, पण तो शिपण्याचा व्हिडिओ, कारण आम्ही त्या दिवशी मग मुंबईला रिटर्न जाणार आहोत। तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडेल। मी जास्त मोठा ब्लॉग नाही बनवत आहे, नॉर्मली दाखवते कारण आपल्या खेडपट्ट्यातील सहज सगळ्याच गावांमध्ये आपल्या होळीचा सण, पालखीचा सोहळा हा खूप वाजत गाजत आणि खूप भारी असतो। तर आपल्या खेडपट्ट्याच्या कोकणवासियांना हे हा सण माहितीच आहे काय होतं काय असतं। तर जास्त मी मोठे ब्लॉग्स नाही बनवणार, मी नॉर्मली दाखवणार की आपली पालखी आली आहे वगैरे, कशी तयारी केली आम्ही वगैरे, तर हे नॉर्मली आहे। सो प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा आणि नंतर लोक भजनाला येतील तोही व्हिडिओ मी शूट करेन कसं काय असतं, तर ते एंडपर्यंत नक्की बघा। आणि नवीन जे असेल त्यांनी आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। ही बघा माझ्या आत्यामध्ये आहे बघ। एनिवे तर आपण भेटूया थोड्या वेळाने। गाईज आता बाहेर काय चालू आहे आपण जाऊन बघूया। मी किचनमध्ये हे गुपचूप हा व्हिडिओ बनवला आहे कारण बाहेर नाही बनवतात येत कारण सगळे असतात। तर आमचं जेवण वगैरे सगळं झालं आहे, सो थोडंफार जेवू आणि मग नंतर भजनाची तयारी असणार आहे। सो आणि उद्या मी एक चांगला ड्रेस घालेन, त्याच्यावर फोटोशूट वगैरे करेन, तोही व्हिडिओ बनवेन। ते नॉर्मली देवीची पूजा वगैरे असणार। चला आपण बाहेर जाऊन दाखवते काय आहे कसं आहे। आम्ही बल्ब लावला अंगणामध्ये मोठा, तो पण दाखवते। तर हे बघा उजेड कमी असतो, हा एक बल्ब आहे इथे। तर बाहेर भजन असला म्हणजे होणार होतं म्हणून आम्ही बल्ब लावला होता आणि इथे टाइमपास बघा थोडासा मस्त असं गप्पा गोष्टी चालू होत्या। तर मी अंधारात घेऊन आली। हे बघा देवाचा झेंडा, हा देवाचा झेंडा आहे ज्याला निशाणी बोलतात। अशा प्रकारे आहे आमची देवी आई आणि हा बल्ब लावला आहे मी, बघू शकता। सो माझी मोठी आई बसली ती पण बघते। सो हे असं काय बघा इथे मोठा बसकर आहे, जो बसकरची तयारी आहे, लोक भजनाला येतील त्यांच्यासाठी। तर असं सगळं आहे। सो थोड्या वेळाने लोक भजनाला येतील तेव्हा मी हा व्हिडिओ बनवेन, तोपर्यंत बाय। बाबू आता मी नाही आणणार, सॉरी। देखो हम पार्टी कर रहे सब आ जाओ सब पार्टी कर रहे हम आ जाओ कर रहे। तर इथे भजन होणार होतं, त्या अगोदर आम्ही थोडा वेळ गप्पा मारत बसलेलो, सगळ्या लेडीज वगैरे आलेल्या, कारण जेंट्स आले नव्हते भजनवाले, तोपर्यंत आम्ही बसलो होतो नागमध्ये आलो कारण भजनासाठी लोक आले। हो सुषमा की जा बाहेर बसायचं।
जावा घ्या नानूला साडी. बाबू तर अशा प्रकारे भजन संपल्यानंतर इथे खाऊ वाटप चालू होता, फरसाण वगैरे आणि पेढे वगैरे असं. मिरिंडा, फरसाण वगैरे, पेढे वगैरे दिले जातात. तर हा ब्लॉग इथेच एंड होतोय पार्ट 2 मधून. आणि नेक्स्ट ब्लॉग मी एडिट करेन, लवकरच अपलोड करेन. तोपर्यंत स्टे ट्यून, टेक केअर, बाय.